भारतात सध्या सुरू असलेल्या विविध राज्यातील विधानसभा निवडणुकीचं वारं आणि जागतिक राजकारणातील अस्थिरता यामुळे सामान्य नागरिकांच्या मनात इंधन दरवाढीबाबत मोठी भीती निर्माण झाली आहे। विशेषतः सोशल मीडिया आणि काही आर्थिक विश्लेषकांच्या अहवालांमुळे अशी चर्चा जोर धरू लागली आहे की निवडणूक प्रक्रिया पूर्ण होताच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ केली जाईल। कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज सारख्या ब्रोकरेज फर्मने एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केला आहे, ज्यात असा दावा करण्यात आलाय की आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि सरकारी तेल कंपन्यांना होत असलेला तोटा भरून काढण्यासाठी निवडणुकीनंतर इंधनाचे दर प्रति लिटर 25 ते 28 रुपयांनी वाढू शकतात। म्हणूनच निवडणुकीनंतर पेट्रोल डिझेल का महाग होणार आहेत याबद्दल अर्थ मंत्रालयाने काय इशारा दिलाय आणि हे पेट्रोल दरवाढीची नेमकी कारणं काय आहेत, त्याचे आपल्यावर काय पडसाद उमटतील याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अमोल आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे। मंडळी, निवडणुकीचं वारं थंडावलं की सामान्य जनतेच्या मनात पहिली धडधड निर्माण होते, ती म्हणजे इंधन दरवाढीची। सध्याच्या राजकीय आणि आर्थिक वातावरणात निवडणुकीनंतर पेट्रोल डिझेल मागणार ही चर्चा केवळ गल्लीबोळातील चर्चापुरती मर्यादित राहिली नाहीये, तर सोशल मीडियावरून याला प्रचंड हवा दिली जात आहे। जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि देशांतर्गत आर्थिक गणित बघितली तर आगामी काळात इंधन दरवाढीचं संकट गडद होताना दिसतंय। मात्र या सगळ्या गोंधळात केंद्र सरकार आणि विशेषतः अर्थ मंत्रालय तसेच पेट्रोलियम मंत्रालयाने नेमकी काय भूमिका घेतली आहे हे समजून घेणं आवश्यक आहे। मंडळी, माध्यमांमधल्या चर्चेनुसार नुकत्याच 5 राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्या। त्यानंतर आता पेट्रोलच्या दरात 10 रुपये आणि डिझेलच्या दरात 12.50 रुपयाची वाढ केली जाणार आहे असं दाखवलं जाते। काही अहवालांनी तर ही वाढ 25 ते 28 रुपयांपर्यंत जाऊ शकते असाही अंदाज वर्तवलाय। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $125 पार गेल्या आहेत, त्यामुळे देशांतर्गत किमती स्थिर राहणं हे अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून कठीण मानलं जातं। याच मुद्द्याचा आधार घेत अनेक तज्ज्ञांनी निवडणुकीनंतर दरवाढीचा इशारा दिलाय। पश्चिम आशियातील तणाव आणि इराण-इस्रायल संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढलेल्या दिसून येतात, त्यामुळे बाजारात एक प्रकारची अस्थिरता आहे। कारण निवडणुका संपल्यानंतर तेल कंपन्यांना त्याचे जुने तोटे भरून काढण्यासाठी किमती वाढवण्याची मुभा दिली जाते। आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा विचार केल्यास हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणावामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झालेली आहे। कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडत असताना तेल मार्केटिंग कंपन्या सध्या प्रति लिटर मागे तोटा सहन करत असल्याचं बोललं जातंय। जर कच्च्या तेलाच्या किमती या स्तरावर राहिल्या तर सरकारला एकतर स्वतःचं कर कमी करावं लागतील किंवा ग्राहकावर भार टाकावं लागेल। अर्थ मंत्रालयाने अप्रत्यक्षपणे असा इशारा दिलाय की जागतिक अनिश्चितता अशीच राहिली तर महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी काही कठोर पावलं उचलली जाऊ शकतात। याचाच अर्थ असा की जर आज सरकार दरवाढ नाकारत असेल तर भविष्यात जागतिक परिस्थितीचं कारण देऊन किमती वाढवण्याची पळवाट मोकळी आहे। दुसरीकडे दिल्लीत पेट्रोल 94.77 रुपये आणि मुंबईत 103.50 रुपयाच्या आसपास स्थिर आहे। पण ही परिस्थिती किती काळ टिकेल हा खरा प्रश्न आहे। तज्ज्ञांच्या मते तेल कंपन्याचा अंडर रिकव्हरी भरून काढण्यासाठी किमान 5 ते 7 रुपयांची वाढ तांत्रिकदृष्ट्या आवश्यक आहे। जर सरकारने ही वाढ रोखून धरली तर त्याचा परिणाम देशाच्या वित्तीय तुटीवर होऊ शकतो, ज्याबद्दल अर्थ मंत्रालय नेहमी सतर्क असते। त्यामुळेच तात्काळ दरवाढ होणार नसल्याचं सरकार सांगताना दिसून येत असलं तरी जागतिक बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या $126 प्रति बॅरल हा आकडा भारतासारख्या आयातदार देशासाठी धोक्याची घंटा आहे। आता इंधन दरवाढीच्या कारणाचा विचार केला तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे जागतिक भूराजकीय तणाव, विशेषतः मध्य पूर्वेतील इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिती आहे। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जगाचा मोठा तेल पुरवठा होतो आणि तिथं तणाव निर्माण झाल्याने कच्च्या तेलाच्या किमतीत प्रति बॅरल $126 पार गेल्या आहेत, ज्याचा थेट फटका भारताला बसत आहे। दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे रशियाकडून मिळणाऱ्या स्वस्त तेलाची झालेली समाप्ती। कारण गेल्या 2 वर्षापासून भारत रशियाकडून मोठ्या सवलतीतून तेल विकत घेऊन देशांतर्गत दर स्थिर ठेवू शकत होता। मात्र आता रशियाने ही सवलत बंद केल्याने भारताला जागतिक बाजार भावाप्रमाणे महागडं तेल खरेदी करावं लागतंय। तिसरं कारण म्हणजे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची झालेली घसरण, ज्यामुळे कच्च्या तेलाची किंमत तीच राहिली तरी डॉलर मागल्यामुळे भारताला ते आयात करण्यासाठी पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त रुपये मोजावे लागतात। चौथं कारण म्हणजे देशातील तेल कंपन्यांचा वाढता तोटा। कारण निवडणुकीच्या काळात या कंपन्यांनी किमती स्थिर ठेवल्या होत्या, परंतु आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भाव वाढल्याने हा तोटा भरून काढण्यासाठी कंपन्यांवर दरवाढीचा प्रचंड दबाव आहे। आणि सगळ्यात शेवटचं आणि 5वं कारण म्हणजे ओपेक देशांनी जाणीवपूर्वक केलेली तेल उत्पादनातील कपात।
ज्यामुळे जागतिक बाजारपेठेत तेलाचा तुटवडा निर्माण झाला असून मागणी जास्त आणि पुरवठा कमी असं व्यस्त गणित तयार झाले आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून भारतात इंधन दरवाढीचं